एक काळ असतो एका बाईचा, ती मुलावरती प्रेम करते, मुलावरती प्रेम करते, इतकं प्रेम करते ना वाघिणीसारखं, दुसऱ्याला फाडून टाकण्याची घमेड असते तिची. पण तिच्या मांडीवर नातू खेळला का पोराचं प्रेम कमी होऊन जातं, मुला नातवंडात जीव गुंततो तिचा. तुम्ही एवढे नातवंड आहेत ना, एवढे आहेत ना, तुमची आजी आता कधी स्वप्नात येणार नाही. तुमची आजी कधी तुम्हाला आता दिसणार नाही, ती आजी नंतर कधी येणार नाही. आमची पण अशीच आजी होती, एक चोडी भर लुगडं, मेणाचा गोडा, कुंकवाचा करंडा, ती तिची पैठणी साडी घ्यायची. मी कन्नडला शिवाजी विद्यापीठला पहिल्या वर्षाला MA ला असताना माझी आजी आली ना, छोट्याच्या खोलीचं आजीनं मंदिर बनवून टाकलं. माझा स्वयंपाक झाला, मी अभ्यासाला बसलो का शेजारी राम मंदिर होतं ना, त्या राम मंदिरावरती हरिपाठ करायला जायची. असं मस्त हरिपाठ म्हणायला जायची आजी. छोट्याशा घराचं असं गोकुळासारखं मंदिर बनवून टाकलं. आजी रुपया जतन करायची, मला अडचण आली का रुपया द्यायची. तिचं मडबड भरलेलं कुंकू, तिची ती साधी राहणीमान, ती शहरातल्या सुद्धा माणसाला पाहून पदर घ्यायची. तिच्या मनात असं नव्हतं, ज्या बाया मायबापाचं नाव कमवायला येतात ना, गल्लीतनं एखादा बलापुला माणूस जाऊ द्या, त्या बाईंचा लगेच पदरावर हात जातो. ज्या बाईचा पदराला हात जातो ना, त्या बाईला रामराज्य जास्त दिवस टिकतं.